नमस्कार. आयुष्यमान भारत योजनेचे उद्देश काय आहेत? सर्वांनी ऐकलं असेल तुम्ही आयुष्यमान भारत किंवा तुम्ही पोस्टर पाहिलं असेल किंवा एखाद्या शहरी भागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पोस्टर पाहिलं असेल. आयुष्यमान भारत कार्ड 5,00,000चा लाभ मिळणार आहे असं त्या ठिकाणी दिलं असतं. आता या योजनेचा आणि हे कार्ड कसे आपल्याला तयार करायचं आणि या कार्डमधून कोणकोणते कॅटेगरी त्या ठिकाणी लाभ घेऊ शकतात आणि सर्व आपण डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं. व्हिडिओला स्किप करू नका. सर्वांनी ऐकले आयुष्यमान भारत कार्ड 5,00,000चं त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे. आता ते लाभ क आपल्या कुटुंबामध्ये किती लोकांना मिळणार आहेत आणि हे कार्ड कसं तयार करायचं आणि कोणत्या कॅटेगरी हे कार्ड तयार करू शकतात ते सर्व डिटेलमध्ये बघायचं. व्हिडिओला स्किप करू नका. आयुष्यमान भारत कार्ड या योजनेचा उद्देश सरकारचं काय आहे, केंद्र आणि राज्य सरकारचा? तर बघा, गरीब, वंचित आणि गरजू कुटुंबांना 5,00,000 पर्यंत मोफत उपचार वर्षाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर बघा, वर्षाला 5,00,000 रुपये जे वंचित किंवा गरीब किंवा गरजू कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहेत मोफत उपचारासाठी. नंतर सरकारी व खाजगी रुग्णालयामध्ये उपचार शक्य. तर बघा, सरकारी किंवा खाजगी ज्या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड ज्या ठिकाणी जॉईन केलं गेलं असेल तर तुम्ही प्रायव्हेट किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये हे कार्ड उपयोग करू शकतात. आता या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो बघा, जर आपल्याला त्याच्यातून आपल्याला कमी आता डिसीज असेल किंवा तुमचा हात मोडला असेल किंवा काही झालं असेल, कमी तुम्हाला जर इजा झाली असेल आणि तुम्ही आयुष्यमान कार्ड यूज करू शकतात का? तेही डिटेलमध्ये बघायचं आहे. योजनेचा लाभ कोणत्या कॅटेगरीला मिळतो? तर बघा, ग्रामीण भागातील पात्रता SECC 2011 यादीवर आधारित आहे. ज्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची खालील प्रकारे नोंद आहे. बघा, ज्या कुटुंबातील खालील प्रकारे नोंद आहे त्या कुटुंबांना लाभ दिला जातो. पात्रता श्रेणी आणि स्पष्टीकरण. घर कच्चे छप्पर, मातीची भिंत आणि स्पष्टीकरण म्हणजे झोपडी, कच्च्या घरात राहणारे व्यक्ती या ठिकाणी पात्र असेल. घरात 16 ते 59 वयोगटातील कोणीही नाही. बघा, घरात 16 ते 59 वयोगटातील कोणी नाही म्हणजे अपंग किंवा वृद्ध. महिला घर चालवत आहे का? तर विधवा, एकल महिला हे सुद्धा या ठिकाणी पात्र असेल. भूमिहीन कुटुंब, केवळ मेहनत करू शकणारे मजूर हे सुद्धा या ठिकाणी या योजनेसाठी पात्र असेल. अनुसूचित जाती जमाती SC ST समाज घटकातील विशेष वंचित घटकांसाठी हे कार्ड लागू असेल. अपंग, अनाथ, बेघर, सामाजिकदृष्ट्या दुर्बल हे सुद्धा या ठिकाणी लाभ घेऊ शकतात. आता शहरी भागातील पात्रता काय असेल? ही ग्रामीण भागाची पाहिलं आपण, जे झोपडपट्टीमध्ये राहणारे किंवा दारिद्र्य रेषेखाली BPL या कार्डमध्ये मोडत असलेले व्यक्ती या ठिकाणी त्यांचं कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता शहरी भागामध्ये कोण असे SEC यादीप्रमाणे खालील जे व्यवसाय करणारे लोक आहे ते या ठिकाणी पात्र असेल. तर शहरी भागामध्ये हातगाडी वाले रस्त्यावर विक्रेते हे सुद्धा या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. घरोघरी काम करणाऱ्या महिलासुद्धा लाभ घेऊ शकतात. सफाई कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मजूर, प्लंबर, वेंडर आणि रिक्षा चालक इतर जे असेल ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. हे शहरी भागासाठी आहे. आता पात्रतेची खात्री कशी करायची? तुम्हाला पात्रतेची खात्री कशी करायची? तुमचे कुटुंब PMJAY यादीत आहे की नाही हे तुम्हाला चेक करावं लागेल. तेव्हाच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे किंवा नाही ते तुम्हाला समजेल. तर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर ही वेबसाईटसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या ठिकाणी क्लिक करून तुमचं PMJAY या लिस्टमध्ये तुमचं नाव बघू शकता. तुमचा मोबाईल नंबर, राज्य आणि कॅप्चा टाकायचं तुम्हाला. ऑनलाईन जर करायचं असेल तर बघा, मोबाईल नंबर आणि कॅप्चा आणि OTP येणार आहे तुम्हाला. तो OTP व्हेरीफाय करायचा आणि यादीत तुमचं नाव त्या ठिकाणी चेक करायचं आहे. आयुष्यमान भारत कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला कुठे जायचे? तर बघा, तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही तयार करू शकतात आयुष्यमान भारत कार्ड. जर तुमचं आधार कार्ड अपडेट असेल, तुमच्याकडे सर्व काही आधारवरती जो मोबाईल नंबर आहे ते सर्व तुमचं ऑन असेल तर तुम्ही तुमच्या घरी बसून तुमचा आयुष्यमान भारत कार्ड काढू शकता. जर तुम्हाला काढता येत नसेल तर तुम्ही नियर बाय CSC सेंटर असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला ते CSC सेंटरवरती तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड काढून देतील. नंतर आपल्याला CSC सेंटर, महाई सेवा केंद्र असेल, हे सर्व महाराष्ट्रामध्ये आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये सुद्धा तुम्ही काढू शकता जाऊन. आरोग्य मित्र, PE मॅम
कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा तुमचं हे कार्ड तयार करू शकता आणि ग्रामपंचायत CSC ग्रामीण भागातसुद्धा दिले. बघा ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतला CSC ID दिले. CSC ID तर तुम्ही ग्रामपंचायतला जाऊन सुद्धा CSC ID वरती तुमचं आयुष्यमान भारत कार्ड त्या ठिकाणी जनरेट करू शकता. आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी? आधार कार्ड सर्व सदस्यांचं, तुमचं जेवढं कुटुंब असेल त्या तुमचे जे मेंबर असतील कुटुंबाचे ते त्यांचं सर्व आधार कार्ड तुम्हाला लागेल. नंतर तुमच्याकडे राशन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र असेल, तुमच्या वोटर ID, राशन कार्ड असेल किंवा वोटर ID असेल तरी चालेल. राशन कार्ड नसेल तुमच्याकडे, वोटर ID आहे, वोटर ID सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करू शकतात. दुसरं आहे, तिसरं मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. बघा मोबाईल नंबर असेल तेव्हाच तुमचं त्या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड तुम्ही त्या ठिकाणी जनरेट करू शकतात. आणि पात्रतेचा पुरावा जर लागत असेल, तुम्हाला जर पात्रतेचा पुरावा लागत असेल तर तो पात्रतेचा पुरावा तुम्ही ग्रामसेवक ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी रहिवासी दाखला घेऊन तुम्ही या ठिकाणी पुरावा सबमिट करू शकता. आता काय मोफत मिळते तर बघा, सेवा आणि माहिती आपल्याला बघायचं आहे. सेवा आणि माहिती. सेवा असेल उपचार मर्यादा. आता उपचार मर्यादा काय असेल? 5 लाख प्रति वर्ष कुटुंबासाठी. काय म्हटलं या ठिकाणी? या योजनेचा लाभ कसे घेऊ शकता? उपचाराची मर्यादा काय असेल? 5 लाख प्रति वर्ष. 5 लाख प्रति वर्ष कुटुंबासाठी आहे. नंतर रुग्णालय काय असेल? सरकारी प्लस योजना अनुसूचित खाजगी रुग्णालय. तर बघा काही खाजगी रुग्णालयामध्ये सुद्धा ही योजना त्या ठिकाणी अटॅचमेंट करण्यात आले. जर तुम्हाला त्या ठिकाणी जात असेल तर तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी विचारून घ्यायचं आहे. त्या हॉस्पिटलमध्ये आधी इन्क्वायरी करून घ्यायचं आहे की आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला तुमच्या या हॉस्पिटलमध्ये लागू आहे का? हे विचारून घ्यायचं आहे. नंतर त्या ठिकाणी उपचारासाठी जायचं आहे. दुसरा हॉस्पिटलायझेशन. हॉस्पिटलायझेशन काय असतं? ॲडमिशन, ऑपरेशन, औषध, ICU, टेटस इतर सर्व मोफत तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील या कार्डच्या माध्यमातून. ॲडमिशन, ऑपरेशन, औषध, ICU, स्टे सर्व इतर मोफत हे सर्व सुविधा दिली जातील तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड असेल तर. नंतर कॅशलेस व पेपरलेस. कॅशलेस व पेपरलेस काय आहेत? रुग्णालयात कार्ड दाखवल्यावर थेट सेवा दिली जातील तुम्हाला. तर बघा रुग्णालयात तुम्हाला हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फक्त कार्ड दाखवायचं. कार्डनुसारच कार्ड दाखवल्यानंतर तुम्हाला त्याच्या ठिकाणी मोफत उपचार सेवा दिली जाते तुम्हाला. ही सर्व माहिती आपण आयुष्यमान भारत कार्डबद्दल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवनवीन अपडेट मी देत असतो. आणि हे आयुष्यमान भारत कार्ड कसे तयार करायचं ते लाईव्हसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केले आहेत. लाईव्ह कसे तयार करायचं ते सर्व डिटेलमध्ये दाखवले. 1 बाय 1 सर्व स्टेप दाखवले. फक्त ही आता सर्व माहिती मला कमेंट करून विचारत होती की कोणत्या कॅटेगरीला काय सेवा दिली जाते आणि शहरी आणि ग्रामीण भागामध्ये कोणकोणते कॅटेगरीचे लोक या ठिकाणी लाभ घेऊ शकतात. हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. हे सुद्धा त्यांनी कमेंटमध्ये विचारलं होतं की 5 लाखापेक्षा जास्त नाही का? तर होय. बघा प्रतिवर्ष कुटुंब त्या ठिकाणी 5 लाखपर्यंत तुम्हाला मोफत उपचार असेल. आणखी जर तुम्हाला त्या ठिकाणी बिल जास्त आलं असेल तुम्हाला तर ते वरचे जे पैसे आहे 5 लाख मायनस करून आणि जर तुम्हाला सपोज 8 लाख रुपये बिल आलं असेल किंवा 10 लाख रुपये बिल आलं असेल तर त्या ठिकाणी काय केलं जातील? 5 लाख रुपये मायनस केले जातील आणि 5 लाख रुपये जे तुम्हाला तुमचं पेंडिंग असेल ते आपल्याला घरून आपल्याला पेमेंट करावं लागेल. या पद्धतीने आपण आयुष्यमान भारत कार्डचा आपण लाभ घेऊ शकतो. आणि इथे बघा हे आयुष्यमान भारत कार्ड आहे ते प्रत्येकाकडे नसेल. ग्रामीण भागामध्ये जे झोपडपट्टीमध्ये राहणारे जे लोक आहे, जे वंचित आहे त्यांच्याकडे आज पण हे आयुष्यमान भारत कार्ड नाही. जे खरंच हकदार आहे आयुष्यमान भारत कार्डसाठी लाभ घेण्यासाठी तेच त्यांच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड नाही. तर आपल्याला सर्वांना जे आपले जवळचे असेल मित्र असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ते त्यांच्या घरी बसून आपले आयुष्यमान भारत कार्ड अप्लाय करू शकता. कारण या आताची घडीमध्ये जर पाहिलं तर एका घरामध्ये 3-4 स्मार्टफोन आहेत. जरी आपण झोपडपट्टीमध्ये राहत असेल तरी आपल्याकडे स्मार्टफोन आहे. तर काय करायचं? त्या स्मार्टफोनवरती आपलं आयुष्यमान भारत कार्ड एकदा त्या ठिकाणी रेडी करून घ्यायचं आहे. भविष्यात तुम्हाला कुठेही कामात येईल. नंतर जर तुम्हाला इमर्जन्सी आली ना आणि तुमच्याकडे कार्ड नसेल तर तुम्ही जेव्हा कार्ड काढायला जाणार का तुम्ही पेशंटला बघायला जाणार असं होऊन जातं. तर आपल्याला हे कार्ड आहे ते मोफत आहे. ₹1 न पे करता आपल्याला हे आयुष्यमान भारत कार्ड आपण काढू शकतो. जर तुम्हाला जमत नसेल तर जवळचे कुठलेतरी CSC सेंटर ई सेवा असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे आयुष्यमान भारत कार्ड काढू शकता. व्हिडिओ कसा वाटला चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.